हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर आजचा व्लॉग असा स्पेशल आहे. आम्ही चाललो आहे वज्रेश्वरी देवीच्या वज्रेश्वरी आईच्या दर्शनासाठी. म्हणजे आमच्या गावापासून वज्रेश्वरी हे गाव 12 किलोमीटर असेल. तर आम्ही चालत जायचं ठरवलं आहे, चालत जायचं आणि आईचं दर्शन घ्यायचं. म्हणजे हा आमचा चौथा दिवस आहे. याआधी आम्ही 2-3 दिवस चालत गेलो आहे आणि हा चौथा दिवस आहे. तर आज असं वाटलं की व्लॉग बनावा आणि तुम्हालासुद्धा दाखवावा आणि तुम्हालासुद्धा आईचं दर्शन द्यावं. आणि माझ्यासोबत अजून माझे 3 भाऊ आहेत. आम्ही 4 जण चालत चाललो आहेत. तुम्हाला दाखवतो पुढे माझ्यासोबत कोण कोण आहे ते. आणि त्यानंतर थोडासा आपल्या वज्रेश्वरी आईचा मी तुम्हाला इतिहास सांगण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे जेवढा मला माहीत आहे त्यानुसार सांगण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्हीसुद्धा व्हिजिट करू शकता वज्रेश्वरी आईचं मंदिर. त्यानंतर अकलोली हे गाव आहे, तिथे गरम पाण्याचे झरे आहेत. तिथेसुद्धा तुम्ही येऊ शकता, बघू शकता. चला तर मग तुम्हाला पुढे दाखवतो माझ्यासोबत कोण कोण आहेत. आता तुम्हाला दिसत असतील तिकडे चालत चालले ते बघा. हे त्या तिघांची ओळख करून देतो मी तुम्हाला. चला तर मग माझ्यासोबत जोडून राहा. तुम्हाला दाखवतो वज्रेश्वरी मंदिर आणि चालत जाण्याची काय मजा आहे ती आमच्या गावापासून. हे तुम्ही निसर्गरम्य वातावरण बघू शकता आमच्याकडचं. चला तर मित्रांनो, हे बघा आमच्यासोबत कोण कोण आहेत. हाय कर. हे वेद पाटील, हे हर्ष पडारे उर्फ बंधू आणि यांना एकदम इम्पॉर्टंट कॉल आला. थांबा जरा ऐकवतो तुम्हाला. थांबा जरा ऐकव सर. Sorry? Basically, I'm a chemical engineer, so I'm working in a corporate company. You are already a mechanical engineer, so why are you using this application? I'm using it to increase my fluency in English and not another motive. तुम्हाला सांगतो, हा दिसतो हा मुलगा, हा बॅगवाला. त्याने किती 10 आणि आज 11वा दिवस आहे चालत जातो कंटिन्यू वज्रेश्वरी. बघा ते तोंड दाखवत नाहीत. दाखव रे सर. पूर्ण त्यांच्या बॅगेमध्ये पाण्याची बॉटल वगैरे सगळं आहे का. फुल तयारीने येतात ते. चप्पल पण आहे. अरे आज चप्पल घातली त्यांनी. मला वाटलं ते आज पण अनवाणी पायाने चालत जातात काय. मग त्यांनी चप्पल घातलेली आहे. बघूयात किती मजा येते. आपण एवढ्या दिवस गेलोय बंधू, किती मजा येते चालायला. खूप मजा येते. हा, आणि तिकडे जाऊन कसं एकदम मंदिरामध्ये प्रसन्न. तसंच आपण यांना सुद्धा सांगू, कसं जर तुम्हाला यायचं असेल आमच्या वज्रेश्वरी आईचं म्हणजे आपल्या वज्रेश्वरी आईचं दर्शन घेण्यासाठी, तर तुम्हाला मी देईन का. कुठून मला बस असेल, कुठून ट्रेन असेल, बाय ऑटो, बाय बस. हे बघा हे एडे चाले बघा, याचे एडे चाले बघा. अशी मस्ती मजाक तर होत राहील. आता मेन रोडला आलो आहे, आमच्या गावातून बाहेर निघालो आहे. आता आलो मेन रोडला. मेन रोड म्हणजे हायवे. आणि आपल्या हायवेची स्थिती बघू शकताय. बघा आपले हायवे बघा. हे बघा वज्रेश्वरी. हे वज्रेश्वरी इथून आहे. ब्लॉग बनवायच्या नावामध्ये तिघं टाकून जातात मला. आपल्याला पटापट चालायला लागेल. चला. ही चाल बघा, चाल बघा. ही Not more than जसा व्लॉग मी चालू केला ना, तसं लगेच चाल त्यांनी बदलली. पोपी पोपी. हा, आणि बघा काय तुम्हाला एक संदेश देणार होता. हे बघा हे रस्त्याला असे बाटल्या पडल्या बघा. हे बघा इथे हे असं. प्लीज कृपया तुम्हाला एक माझी हंबल रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही दारू वगैरे पिताय तर कृपया कचरा करू नका. जे आपण पितोय ते घेऊन घरी जा आणि घरी जाऊन त्याची विल्हेवाट लावा योग्य ती. अशा रस्त्यावर टाकू देऊ नका. वातावरण दूषित करू नका. आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी चांगला असा निसर्ग ठेवायचा आहे. सो थोडी काळजी घ्या आणि जर असं करत असेल तर करू नका प्लीज. त्यानंतर तुम्हाला मी मंदिरात गेल्यावर तिकडे सुद्धा त्या डोंगरावर काय काय पडले ते सुद्धा दाखवीन की लोक काय काय करतात. तर प्लीज कृपया असं करू नका, एवढं सांगायची इच्छा आहे माझी. चला
ते चाललं पुढे, त्यांना गाठ्या लागले बघा. चालताना कधी वाईट पट्टीच्या आतमध्ये चालवा, जेणेकरून आपल्यामुळे एकदम त्रास नाही होत. बघा त्याचं असं म्हणणं आहे की वाईट पट्टी आहे ना, वाईट पट्टीच्या इकडून चाला म्हणजे दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे, म्हणजे तर गाड्यांना त्रास नाही झाला पाहिजे. भाई गाड्याही आपल्याला उडवला तर त्यांना त्रास नाही होणार, आपल्याला त्रास होणार आहे. कंटिन्यू कॉलवर बिझी आहे. पदयात्रेचा आनंद घ्या असं मला म्हणायचं आहे. काहीच मोठा प्रश्न आहे, कॉलवर बोलून झालाय जवळजवळ 10-15 मिनिटं बोलला असेल कॉलवर ना. आता विचारतो पोरं होतं का, पोरं होते ते माहित नाही. वा वा काय हा रस्ता आहे आणि रस्त्याच्या मध्ये बघा, याला काय अर्थ आहे का भाई? हे बाईकवाल्यांसाठी खूप धोकादायक आहे. हे बघा सेम याच्यावरून बाईक आरामात घसरून पडू शकते. हा पैसे बघा, यांचं मोलाचे 2 शब्द आहे का? बोला ना, कधी या करणार, रिलीज कधी होणार तुमचा व्लॉग? हा म्हणजे शूटिंग चालू आहे का व्लॉगची? मला घ्या त्याच्यामध्ये, पैशाची गरज आहे आम्हाला. काय कोणता रोल आहे आम्हाला? कॉमेडी रोल आहे. हे बघा किती गाड्या चालतात आणि आम्ही अरुंद रस्त्यातून चालत चाललोय. आणि परत एकदा आपले हायवे, स्टेट हायवे ना, मग सुपर नाही, हा बघा हायवे. हा मग तेच ना, स्टेट हायवे ना, स्टेट हायवेचे हाल दाखवले. याच्यापेक्षा भारी अजून एक हायवे आहे आमच्याकडे, वाडा भिवंडी. तिकडे तिकडे जर तुम्ही रिसॉर्टला वगैरे जात असतील किंवा ते असतात ना, कोणते असतात रे तिथे क्लाइम्बिंग करण्यासाठी किंवा जातात ना स्लाईड करण्यासाठी, तिकडे जाण्यापेक्षा आमच्या वाडा भिवंडी रोडला या, बसमध्ये बसा, मागच्या सीटवर बसा, तिकडे तुम्हाला सगळा आनंद मिळून जाईल. एक नंबर, खूप प्लेन असा हायवे, काहीच खड्डे नाहीत, खूप छान. म्हणजे आमच्या एरियातला सर्वात टॉप लेवलचा हायवे त्याला बोलू शकता. हा म्हणजे हा रोज कॉलेजला जातो ना त्या रोडनी, म्हणून तो त्याचा एक्सपिरियन्स सांगतो का एकदम जरा पण म्हणजे असं तुम्हाला जाणवणार नाही का बसमध्ये काय आहे ते. बसमध्ये का रस्त्यामध्ये असं वाटतंय का तुम्ही रूम मध्ये जेवताय असं वाटतं. हा म्हणजे तुम्ही काचेचा ग्लास जर नेला तुमच्या जोडीला तर तो पडणार सुद्धा नाही. हे बघा आता आपण आलोय पहिल्या आपल्या डेस्टिनेशन आलोय बघा. ही नदी आहे आमच्या गावाची, हा ब्रिज नदी आणि हा पीजे मारतोय उड्डाण पूल बोलून. तर फर्स्ट डेस्टिनेशन आहे आपला म्हालुंगे गाव. म्हालुंगे गावापर्यंत बघा समोर दिसतोय ते म्हालुंगे गाव आहे. तिकडे आपण आलेलो आहे चालत चालत. जवळजवळ किती रे 2 किलोमीटर आलो असेल का, पण आता 2.5 किलोमीटर आलोय. आणि या गावामध्ये सुद्धा त्यांच्या गावदेवीचं मंदिर खूप छान आहे. आई गावडाई झोलाई देवी मंदिर खूप छान असं म्हणजे बनवलेलं आहे. ते सुद्धा तिकडे जर गेलो तर ते सुद्धा दाखवू, म्हणजे आज नाही पण नेक्स्ट याच्यामध्ये जर गेलो कधी तर ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. खूप छान असं त्यांनी बनवलेलं आहे, म्हणजे असं डोंगरावर आहे ते आणि एकदम मेंटेन ठेवलेलं आहे. चला तर आता आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशन डायरेक्ट बस. त्यानंतर पुढे रस्त्याचं आमच्याकडून रस्त्याचं काम चालू आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे बडोदा हायवे त्याचं सुद्धा काम चालू आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन किती जोमात काम चालू आहे आणि किती काम झालं आहे ते. हेच ते म्हालुंगे गाव आणि हे बघा हे देवीचं मंदिर
आई गावडाई झुलाई देवी मंदिर. झाड आणि बोरं बघा किती मोठी मोठी बोरं आहेत बघा. त्यामुळे मग काढून दाखवतो. हा बघा बोर, फोकस, बोर बोर. हे बघ किती आलं, पूर्ण भरलाय. हे बघा मस्त. एक नंबर बोर आहे तर. गावाकडची हीच मजा असते, बोर. गावाकडची मज्जा. गॅस बोरं खाली ती जाम आंबट होती. याला आता तो चाललाय बघा, त्याला पाठवल्यात घेऊन त्यांना देण्यासाठी. ते पुढे गेलेत ना, त्यांना देण्यासाठी पाठवलंय. जाम आंबट होती, म्हणजे मोठी मोठी होती पण खूप आंबट होती. आणि आता मी तुम्हाला दाखवतो रस्त्याचं काम ते चालू आहे, दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. हे बघा आता इथून वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि भिवाली. आणि हा बघा हा ब्रिज दिसतोय समोर, हा ब्रिज. आणि बघा हे पूर्ण हा हायवेचं काम चालू आहे. जवळजवळ 8 लेनचा हायवे. बघा पूर्ण हायवेचं काम चालू आहे. दाखवतो पुढं गेल्यावर अजून. हा बघा हायवे, हे पूर्ण काम चालू आहे. बघा किती मोठा आहे. आणि हा ब्रिज बघा किती मोठा आहे. खालतून आम्हाला जायला रोड आहे, वरतून हायवे गेलाय. हो बघा अजून पूर्ण काम चालू आहे. पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे. आणि हे बघा हे इथे येऊन थांबलेत आणि यांना आणलेत आम्ही बोरं. झाडाची रसरशीत बोरं आणल्यात. बोर्ड बडोदा हायवे. बडोदा नाही, दिल्ली मुंबई. कशी लागतात? बरोबर नाही, कडू पत्राला हिट केला नाही. ए रिव्ह्यू दे बोरांचा. बंधू बोरांचा रिव्ह्यू दे. शॉर्ट्स पट्टच आहे. बोरं होती पण बोरांची नावं आवला होती. एवढी आंबट लागत होती. त्यांची रिएक्शन तुम्ही बघितली असेल त्यांची. हा आहे ते साक्षीदार त्यांना बोरं हे करण्याचा हा रोड. आणि इथून एका गाव अकलोली गाव जिकडे बोलतो ना गरम पाण्याचे झरे आहेत, ते इकडून जायला रस्ता आता बनवलाय त्यांनी. अजून किती किलोमीटर जायचं आपल्याला? 2च किलोमीटर जायचं असा? काय पण बोलतो 2 किलोमीटर जास्त असेल. गुगल मॅपला मला माहित आहे बाबा. आणि कारण की यांनी 11 दिवस प्रवास केला ना चालत. नाही 11 नाही, मग किती? 8 दिवस का? 8 दिवस केलाय तो पण अनुमानी पायानी. आज घातलं त्यांनी चप्पल. चालतं आम्ही ठरवला पण हा दिसतो मला वज्रेश्वरी बँकेट हॉल अँड लॉन, याचं लग्न लावायचं आहे बंधूचं. म्हणजे अजून प्रोसेस चालू आहे त्याची. कोणाची? याची प्रोसेस चालू आहे. तुम्हाला वाटलं काय बंधूची प्रोसेस कम्प्लीट आहे, याची प्रोसेस चालू आहे. आधी म्हणजे त्यांचा प्लॅन वेगळा होता, तो त्यांचा फ्लॉप गेला. म्हणून त्यांनी आता ते बँकेट हॉल बनवला. हे बघा हायवे आमचा. वाव खूप छान. तो मी तुम्हाला तिकडे सांगितलं, आवाज येतो का माहीत नाही माझा, पण तिकडे मी तुम्हाला सांगितलं ना जे रस्त्याचं काम चालू आहे त्या हायवेचं, तिथे जो पण पूर्ण सिमेंटचा जो प्लांट आहे त्यांचा. बघा इथे पूर्ण सिमेंटचा प्लांट आहे, तुम्हाला दिसतो काय? बघा ते दिसतात ना वरती अशा टाक्या, तो पूर्ण सिमेंटचा प्लांट आहे. इथून पूर्ण सिमेंटच्या गाड्या जो माल बनवून सिमेंट घेऊन जातात आणि तिकडे सिमेंट एक इकडे आहे आणि एक आमच्या गावामध्ये सिमेंटचा प्लांट. तिकडे गेलो का अजून तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करेन मी.
जास्त नाही, आता थोडंफार एक किलोमीटर 1-1.5 किलोमीटर अंतर राहिले वज्रेश्वरी मंदिरात पोचण्यासाठी. ऊन पण वाढत चाललाय. 9 वाजले असतील, 9. हा बघ आपला प्लांट सिमेंटचा, आणि ते पूर्ण सिमेंटच्या त्या गाड्या मिक्सर उभ्या आहेत. इथून पूर्ण हा माल घेऊन जातात सिमेंटचा, आणि मग तिकडे ते सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवतात. जो हायवे तो 8 लेनचा हायवे आहे पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट. फायनली पोचत आहोत. तिथे जास्त नाही, 100 ते 200 मीटर अंतर राहिलेलं आहे फक्त. दाखवत आहे नाही, 1 किलोमीटर नाही, 100 ते 200. 1 किलोमीटर नाही, 200 मीटर आहे. इथून पूर्ण मंदिर दिसतं आम्हाला. म्हणजे मोबाईल मध्ये तुम्हाला दिसतो का नाही माहित नाही, कारण की एवढा काही झूम नाही आहे माझ्या मोबाईलला. 200 नाही तर 500 असेल. अरे किती मीटर असू दे ना, पण आपण आलोय ना आता जवळ. एवढा काय मी तुम्हाला हे नाही ॲक्युरेट नाही विचारलेला. बघा डिबेट चालू होते, कुठून डिबेट चालू होते. दाखव ना फायनली रिझल्ट काय आला. 700 मीटर. 700 मीटरचा रिझल्ट आला फायनली. 700 मीटर बोललो ना, आम्ही 200 मीटर बोललो, 700 मीटरचा आलाय. जाऊ दे, पण आमच्यासाठी 700 मीटर म्हणजे 200 मीटर सारखे आहे. आम्ही ते मानून घेतो. आम्ही मानून घेतो. तो समजा मला पर्सनल काहीतरी. हे बघा हनुमानाचं मंदिर वज्रेश्वरी गावात पोहोचलोय आम्ही. हा वज्रेश्वरी गावाची चालू हद्द आणि हा हनुमानाचं मंदिर. पहिला आपण हनुमानाच्या मंदिरात जाऊयात. पहिला आपण हनुमानाच्या मंदिरात जाऊया, तिकडे दर्शन घेऊया. त्यानंतर मग आपण आईच्या मंदिरात जाऊया. हा पण पुरातन काळातलंच मंदिर आहे. हा बघा, हा पुरातन काळातलंच मंदिर आहे. आपण याची पण पहिल्यापासून इथे इतिहास आहे. नवीन बनवलेलं आहे. हा पण ट्रस्टीचाच, वज्रेश्वरी ट्रस्टीचाच मंदिर आहे. आज चक्क बंधू येतोय. त्या दिवशी त्याने बूट काढायचं होतं म्हणून आला नाही मंदिरामध्ये. खूप छान मूर्ती आहे ही. झालेलं आहे दर्शन, आणि तुम्ही ते बघू शकता धूल आहे ना, ही या रस्त्या बाजूला खूप रस्ता खराब झालेला आहे. त्याच्यामुळे जी धूल येते ती पूर्ण मंदिरामध्ये येते बघा. चला आता जाऊया डायरेक्ट आईच्या मंदिरामध्ये. तिथे पोरांनी दम घेण्यासाठी बसलेली आहेत. पोरं थकली. आम्ही टाकलं ना, आम्ही बूट घालायला बसलो. त्यांचा समज नाही, बूट घालायला बसले. यांनी तर पाण्याची बॉटल काढली डायरेक्ट. पाणी प्यायला नको. जोपर्यंत मंदिरात पोहोचत नाही, दर्शन घेत नाही, तोपर्यंत पाणी नाही प्यायचं. तुम्ही का गेलाय, आम्ही नाही गेलेलो. देवाने काय सांगितलेलं नाही तर तुम्ही मंदिरात पोहोचत नाही पाणी पिऊ नका. असफल झाले. आता फक्त 100 मीटर जायचं राहिलं आणि तुम्ही पाणी पिला. तुमची पदयात्रा सफल झाली. मग तुम्ही आता जेव्हा शिर्डीला जाल तेव्हा पण पाणी नका पिऊ का? 7 दिवस नका पाणी. तुमचं तसं आहे. बोलल्या होतं पाणी नका पिऊ शिर्डीत. बघा 8 दिवस पाणी नका, अन्न नका, काहीच नका. जाऊ शकतो. हे बघा, हा मंदिर आलेलं आहे फायनली. वज्रेश्वरी आईचं मंदिर. आज संडे आहे, आज गर्दी असू शकते. आम्ही रोज येतो तर काहीच गर्दी नसते. आज म्हणजे असू शकते, आज संडे आहे ना, तर येतात लोक दर्शनासाठी आईचं. आहे गर्दी आहे. किती गर्दी आहे अजून, फुल गर्दी. हे घेतलंय आणि ही गर्दी बघा.
आता आलो इथे पाय धुवायला. तुम्ही बघू शकता हे जे मागे मंदिर आहे ते आपल्या आईचं मंदिर आहे, वज्रेश्वरी आईचं मंदिर आहे. आम्ही फायनली पोहोचलेलो आहेत आणि इथे आलेलो आहे. पाय धुवायला पाय धुतोय आणि दर्शनासाठी जातो आईच्या. कसं आलं दर्शन तुमचं? बोला. आणि डायरेक्ट प्रसाद खायला सुरुवात. आम्हाला पण द्या ना. खूप छान दर्शन झालेलं आहे. प्रसाद हा नाही म्हणजे होती आज तरी पण जास्त होती. रविवार आता रोज एवढीच असते गर्दी. यात्रेच्या वेळेस खूप गर्दी असते आणि मकर संक्रांतीच्या वेळेला. हा बघा मंदिर आणि हे शंकराचं मंदिर आहे. हा आईचं मंदिर आहे. हा कळश. तुम्ही सुद्धा नक्की या. खूप छान वाटते इकडे निसर्ग रम्य. आणि नंतर आम्ही इकडे वरती आहे ना, वरती गोदडे बाबा श्री चैतन्य गोदडे बाबा यांची समाधी आहे. वरती आहे ते डोंगरामध्ये आहे. तिकडे जर गेलो तर तुम्हाला दाखवू. ते पण खूप छान आहे तिकडे. आता त्याचं पण बनवलं नवीन. दर्शन तर झालेलं आहे. आता बघू शकतो तुम्ही किती लाईन लागली आईच्या दर्शनासाठी. इथून मेन गेट आहे. आपण तिकडून मागून एंट्री घेतली. हा मेन गेट आहे. आणि इकडून आता त्यांनी दर्शन बंद केलंय. आणि हे बघा पूर्ण म्हणजे कलर काम चालू होते. आणि तुम्हाला पेंटिंग दिसते. ही चिमाजी आप्पा आहे, त्यांनी हा मंदिर बांधलं. तिथे प्रसाद. हे बघा एंट्रीला आहे मंदिराचा. हे वाचू शकता तुम्ही मंदिराच्या इथं. पॉज करून व्हिडिओ पॉज करा आणि वाचू शकता. हा एक नगारखाना. हे पण तुम्ही वाचू शकता. म्हणजे हे करून पॉज करून व्हिडिओ पॉज करून हे सुद्धा वाचू शकता. हे बघा या. आणि ही आमची माऊ. रोज आम्ही हिला भेटतो. ती का पडल? माऊ मांजर नाही पडत ते. बघा ही आमची माऊ. आई आम्हाला रोज भेटते. आज परत भेटली बिचारी क्यूटी. चला आता उतरूयात. दर्शन झालेलं आहे मस्तपैकी आईचं. गर्दी पण वाढत चाललंय हळूहळू. आता दर्शन तर झालेलं आहे. आता चाललोय नाश्ता करायला. भूक लागलेली आहे सगळ्यांना. आणि हा बसला जाऊयात. जाताना चालत नाही जाणार, जाताना बसला जाणार आहे. झालेलं आहे पण आता पेट पूजातच झालं. हा असं म्हणणं आहे. आम्ही म्हणजे कधी पण येतो ना चालत तर मग दर्शन झाल्यानंतर इथे फेमस वडापाव आहे वज्रेश्वरीचा. बघा तेवढे परत गेन. इकडे तुम्ही आले तर नक्की तुमचा वडापाव बघा. खूप छान टेस्ट आहे. श्री साई वडापाव सेंटर. हा जेवढे आम्ही फ्लॅट बंद करतो तेवढे परत ते पण करतो. कवर अप तर करायला पाहिजे परत. इथे नक्की तुम्ही वडापाव का. खूप चांगली चव आहे इथे. हा फेमस वडापाव आहे वज्रेश्वरीचा. बघा किती गर्दी. आणि आमचे 3 कलाकार. 1 2 3 आणि 4था कलाकार. काय बघतोस काय रागानं. दर्शन झालेलं आहे. नाश्ता पण झालेला आहे. आता मला रिक्षाची गरज आहे. संभाजीची गरज आहे. आता आम्ही आलेलो आहे बस स्टॉपवर. आम्हाला भेटेल बस. एक्झॅक्टली मंदिराच्या अपोजिट बाजूलाच बस स्टॉप आहे. इथे थांबायचं अंबाडीसाठी. तिकीट वेगवेगळं आहे ना.
येताना चालत जाताना बसमध्ये. आणि फायनली आम्ही आलेलो आहेत. दोघं गेलं आमच्या अंबाडीला बसमध्ये बसून. आता आम्ही मामाच्या गावात आलोय. इथून आमची गाडी बाईक घेऊन आम्ही अंबाडी. पूर्ण भाजीपाला लावलाय बघा. भाजीपाला दाखवतो तुम्हाला मामाच्या गावाला. हा पूर्ण भाजीपाला आहे. टोमॅटो आहेत, मका आहेत याच्यामध्ये. पूर्ण बघा तुम्हाला जेवढं दिसतं ना पूर्ण हिरवगार ते सगळं भाजीपालात लावलाय. टोमॅटो लावल्यात. चला तर मग मित्रांनो हा व्लॉग इथे संपूयात. पुढचा जर व्लॉग कुठे गेलो तर करूयात पुढचा व्लॉग. तर व्लॉग इथे संपूया. आणि सगळ्यांना हॅपी रिपब्लिक डे. म्हणजे हा व्लॉग आम्ही आज शूट करतोय 26 जानेवारी. माहीत नाही कधी येईल. हां पटेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काय काळजी घ्या असंच प्रेम देत राहा. आणि या व्लॉगला सपोर्ट करा. कमेंटमध्ये तुम्ही सजेस्ट करा की पुढचा ब्लॉग कोणता आला पाहिजे किंवा कोणती व्हिडिओ आली पाहिजे. हां तर आम्ही त्याच्यावर नक्कीच खोलमध्ये रिसर्च करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. 100%. तर असंच शेअर करा, लाईक करा. आणि आतापर्यंत जर तुम्ही व्लॉग बघत असेल तर व्लॉगला लाईक केला नसेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही सगळ्या भाषामध्ये घेऊ, हिंदी, मराठी. आणि तुम्हाला यापुढील कोणती जर व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहिजे असेल, म्हणजे आपण ज्या व्हिडिओ टाकतो आपल्या चॅनलला हिस्टॉरिकल किंवा काही रिसर्चवाल्या, जर तुम्हाला कोणत्या याच्यावर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ते आपण बनवूयात. तुम्ही स्वतः सजेस्ट करा. हां. आणि ती कोणत्या याच्यामध्ये लँग्वेजमध्ये, हिंदी मराठी दोन्ही याच्यामध्ये आपण बनवण्याचा प्रयत्न करूयात. तसेच आपली ब्लॉग रायटिंग आपली वेबसाईटसुद्धा आहे. तीसुद्धा आपण लवकरात लवकर चालू करणार आहेत. त्यावर जेवढे पण आपण जे बायो काय बोलतो आपण त्याला डॉक्युमेंटरीज, ज्या पण डॉक्युमेंटरीज असतील त्या आपण त्याच्यावर टाकूयात. त्या तुम्ही वाचू शकता. हिंदी, इंग्लिश आणि मराठी या तिन्ही भाषेमध्ये अवेलेबल असतील. ठीक आहे. त्याची पण लिंकसुद्धा मी तुम्हाला चालू केल्यावर देईन. चला तर मग एवढंच. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. काळजी घ्या. येतो.